बदलापूरमध्ये मोठ्या फ्रेमवर चढून बॅनर लावत असताना शॉक लागून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। इंद्रेश कुमार राजभर असं मृत कामगाराचं नाव असून तो 25 वर्षांचा होता। या घटनेनं बदलापुरातील धोकादायक होर्डिंग्स आणि बॅनरचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। इंद्रेश हा त्याच्या एका सहकार्यासह बदलापूरच्या डीमार्ट जवळील 30x30 आकाराच्या फ्रेमवर बॅनर लावण्यासाठी ठाण्याहून आला होता। त्याचा सहकारी काही कागदपत्र आणण्यासाठी स्टेशनला गेलेला असताना इंद्रेश बॅनर लावण्यासाठी फ्रेमवर चढला। मात्र यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली। इंद्रेश याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून बदलापूर पूर्व पोलिसांकडून ही घटना नेमकी कशी घडली याचा सविस्तर तपास सुरू आहे। महत्त्वाचं म्हणजे बदलापूर शहरातील बॅनर्स आणि होर्डिंग्स बाबत शिंदे सेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी सातत्यानं आक्रमक भूमिका घेतली होती। या बॅनर्सवर तसंच होर्डिंग्सवर कोणतंही नियंत्रण नाही, त्यामुळे शहराचं विद्रुपीकरण होत असल्याकडेही त्यांनी पालिकेचं लक्ष वेधून घेतलं होतं। त्यानंतर ही दुर्घटना घडल्यानं प्रशासनानंही सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य ती पावलं उचलणं आवश्यक आहे। अन्यथा आज एका इंद्रेशचा बळी गेला, उद्या मोठी दुर्घटना व्हायला वेळ लागणार नाही। सकाळी निघालो बॅनर घेऊन इथून मुंबईतील बॅनर इथं लावायचं डीमार्ट तिथं होर्डिंग लावली होती ते 30x30 वरती। तर त्याला बोलो तू काम चालू कर, मी स्टेशनला जाऊन येतो पेपर घेऊन, मी तिकडचं काम म्हणजे पेपर घेऊन येतो, मग आपण दोघं काम करू। तोपर्यंत ते दुर्घटना झाली। ते काम करताना ते सलई होती वाटतं, ते सलई त्या वायरमध्ये वाटतं टच झाली असं वाटतं, पावसामुळे असं वाटतं शॉक लागले। ते उत्तर प्रदेश आहे, सागंज स्टेशन आहे, सबरात गाव तिकडचं 24-25 असं इंद्रेश कुमार राजभर असं नाव आहे। कुटुंबीने बोलवलं ते पालकोची इथे येत आहेत ते।